ही बातमी जी आहे त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे याच्यामध्ये खलनायक आहे, दोषी आहेत, त्यांनी दोष सगळं हे केलेलं आहे असं धरून चालल्यामुळे मग पुढे या सगळ्या बातमीचा हा विचकावायला सुरुवात होते. मुळात बातमी नीट समजून घेणं, खरं काय घडलेलं आहे ते समजून घेणं आणि योग्य व्यक्तीला ते विचारणं, योग्य माहितीच लोकांपर्यंत पाठवणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडत राहणार आहेत. आता या सगळ्या प्रकारामध्ये पुणे मिररने जी बातमी दिली होती त्याच्यात म्हटलंय की 29 मार्चला हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते तिथे आलं रुग्णालयामध्ये. सकाळी 9 वाजता तिकडे दाखल झालेलं आहे. डॉक्टर घैसास जे तिकडचे प्रसूती तज्ज्ञ आहेत, अर्थात ते तिकडचे कन्सल्टंट आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली. ते त्यांच्यावर उपचार करत होते. आधीपासून त्यांची काही तपासण्या वगैरे त्यांनी केलेल्या आहेत. त्यांचीच भेटी त्यांनी यापूर्वी सुद्धा घेतलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना ऍडमिट व्हायला सांगितलं आणि त्यांनी जो काय ऍडमिशन फॉर्म आहे त्याच्यावर 10 लाख भरा अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि ते का लिहिलं असा सवाल नंतर धनंजय केळकर जे तिकडचे डीन आहेत त्यांनी सोमवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यातही त्यांनी तोच सवाल विचारला.